सर्वांना सविनय जय भीम। स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आधार फाउंडेशन व सर्व आधार फाउंडेशनच्या समस्त समता सेवकांना व आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर संजय पाईकराव सर यांनी मला आपल्याशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी सुरुवातीला आधार फाउंडेशन आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। कारण नंतर बोलण्याच्या ओघामध्ये कदाचित हा भाग राहू नये, यामुळे मी त्यांना सुरुवातीलाच त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। काल भारताला स्वातंत्र्य होऊन 74 वर्ष पूर्ण झालेले आहेत। सुरुवातीलाच आपणास सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 74 वर्षानंतर सुद्धा भारतीय नागरिकत्व आणि भारतीय नागरिकांचे अधिकार याविषयी बोलण्यासाठी मला आमंत्रित आमच्या जे मित्र आहेत डॉक्टर संजय पाईकराव सर त्यांनी मला सांगितलेलं आहे। जगाला शांततेचा, करुणेचा, समतेचा मार्ग दाखवणारे तथागत गौतम बुद्ध, स्वराज्याचं स्वप्न पाहणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ, सुभेदाराच्या सुनेस बहीण मानून सर्व स्त्रियांचा सन्मान करणारे छत्रपती कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, शिक्षणाचे दारे सर्वांना उघडी करून शिक्षणाची क्रांती घडवून आणणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले, स्वतःच्या स्वराज्यामध्ये स्वतः आरक्षणाची तरतूद करून आरक्षण देणारे आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, समस्त भारतीयांना, गुलामांना आणि इथल्या शोषित पीडित दलित लोकांना खऱ्या अर्थाने भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून स्वातंत्र्य देणारे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ही धरती कष्टकऱ्यांच्या, दलितांच्या तळहातावर तारलेली आहे असे सर्व जगास ठणकावून सांगणारे अण्णाभाऊ साठे व ते सर्व महापुरुष ज्यांनी मानव कल्याणासाठी कार्य केलेले आहे, त्या सर्वांना व त्यांच्या सर्व विचारांना मी प्रथमतः विनम्र अभिवादन करतो। आणि आधार फाउंडेशन यांनी जो मला विषय दिलेला आहे भारतीय नागरिकता आणि भारतीय नागरिकांचे अधिकार, याविषयी मी आपल्याला बोलायला सुरुवात करतो। मित्रांनो, भारतीय नागरिकत्व म्हणजे काय हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल किंवा भारतीय नागरिकत्व कशाला म्हणायचं, भारतीय नागरिकत्व नेमकं काय आहे, जर या गोष्टीचा विचार जर आपण केला तर आपल्या डोळ्यासमोर एक भारताचं जे सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे तो आपल्या डोळ्यासमोर येतो, तो आहे भारतीय संविधान। बघा, माझे मित्र ॲडव्होकेट अमोल गिराम हे नेहमी म्हणतात, जिथे माणसा माणसामध्ये भेद आहे, जिथे माणसा माणसामध्ये भेद आहे त्या ग्रंथाचं नाव वेद आहे, आणि जिथे प्रत्येक व्यक्ती समान आहे आणि जिथे प्रत्येक व्यक्ती समान आहे त्या ग्रंथाचं नाव संविधान आहे। म्हणून आपल्या भारताची जी राज्यघटना आहे त्या राज्यघटनेच्या नुसार कलम म्हणजे भाग 2 नुसार भारतीय नागरिकत्व सिद्ध करता येतं। बघा, भारतीय नागरिकत्व म्हणजे काय, आपल्या भारताला 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना आपली अंमलात आलेली आहे। त्यावेळेसचे जे निकष होते की भारतीय कोणाला म्हणायचं, तर राज्यघटना लागू होण्याच्या पूर्वी जे लोक भारतामध्ये राहतात, कमीत कमी जे 5 वर्षापासून राहतात ते लोक सर्व भारतीय आहेत, किंवा आपल्या पूर्वजापैकी म्हणजे आई किंवा वडिलांपैकी, आजी किंवा आजोबापैकी ते एक जण भारतात राहण्याचा त्यांचा पुरावा असला पाहिजे, किंवा आपल्या भारताच्या ज्या जनगणना झाली, भारताची जनगणना पहिली 1951ला झालेली आहे, त्या भारताच्या पहिल्या जनगणनेनुसार जे लोक 26 जानेवारी 1950च्या अगोदर भारतामध्ये राहतात त्या लोकांचे पुरावे दाखल करण्यासाठी भारतीय नागरिकत्व सांगतो।
म्हणजे आपल्या भारतामध्ये जे नागरिकत्व सिद्ध करायचं आहे हे सिद्ध करण्यासाठी जो राज्यघटनेनुसार आपल्याला जो अधिकार दिलेला आहे या अधिकाराचा कायदा नंतर बनवण्यात आला. त्या अधिकाराचा जो कायदा बनवण्यात आला तो कायदा भारतीय नागरिकत्व कायदा 1955. बघा म्हणजे काय आहे, हा कायदा 1955ला बनवण्यात आला आणि गेल्याच वर्षी मला या विषयावरती बोलायचं नव्हतं तुम्हाला, पण हा भारतीय नागरिकत्व याच्याची संदर्भात असलेला हा मुद्दा आहे. मी फक्त थोडासा क्लिअर करेन आणि पुढे जाईल, कारण हा वादाचा विषय आहे, त्यावर मला काही चर्चा करायला आवडणार नाही. कारण गेल्या वर्षी 31 ऑगस्ट 2019ला आसाममध्ये NRCच्या माध्यमातून भारतीयांची यादी प्रकाशित करण्यात आली. मग या यादीचे जे निकष होते की या यादीनुसार आपल्या भारतामधले जे रहिवासी आहेत किंवा आपल्या भारतामधले जे लोक आहेत त्याचे 2 निकष यांनी लावले होते. हा निकष एक असा होता की या सर्वांचं म्हणजे ज्यांचं या यादीमध्ये नाव आलेलं नाही असे 19 लाख लोक आहेत यांना अपात्र ठरवण्यात आलं होतं. आणि अपात्र ठरवण्याचा जे 2 निकष होते, एक निकष असा होता की त्यांनी 1971 पूर्वी त्यांनी किंवा त्यांच्या पूर्वजांनी भारतामध्ये मतदान केलेला पुरावा दाखल करायला पाहिजे किंवा भारतामध्ये रहिवासी असलेले त्यांचे काहीतरी पुरावे असायला पाहिजेत. पण जे हे सिद्ध करू शकले नाहीत 19 लाख लोक, याचा अर्थ असा नाही की त्याला तुम्ही डांबून ठेवू शकता. भारतीय संविधान किंवा भारतीय संविधान काय म्हणतं की तुम्हाला जर तुमचं नागरिकत्व सिद्ध करता येत नसेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये अपील करून सुद्धा तुमचं नागरिकत्व सिद्ध करू शकता. बघा NRC जे आहे, नॅशनल रजिस्टर सिटिझनशिप, यानुसार ही यादी अपात्र ठरण्यात आली. पण नंतर CAA हा कायदा लागू करण्याचा सरकारचा जो जोर होता. CAA नेमकं काय आहे एवढंच मी बोलेल आणि पुढे आपल्या विषयाकडे वळेल. कारण हे दोन्हीही NRC आणि CAA हे जे आहेत ते भारतीय नागरिकत्व कायदा 1955 निगडीत आहेत, म्हणून मी तुम्हाला यावर भाष्य करणार आहे. बघा CAA काय म्हणतं, मुस्लिम इतरत्र जेही धर्मीय लोक आहेत म्हणजे बौद्ध धर्म असो, शीख असो, ईसाई असो, पारशी असो किंवा ख्रिश्चन असो, या सर्व धर्माच्या लोकांना भारतामध्ये परत आणण्यासाठी CAAच्या माध्यमातून मुभा आहे. म्हणजे मुस्लिम सोडून इतर सगळेही. मग जो विरोधक आहेत, जे विरोधकांना विरोध करतात, त्याचा अर्थ असा आहे किंवा त्यांचं म्हणणं असं आहे की जर तुम्ही या गोष्टी समोर ठेवून जर भारतीय नागरिकत्व सिद्ध करा असं जर म्हणत असाल तर भारताच्या राज्यघटनेचा जो मूळ गाभा आहे धर्मनिरपेक्ष राज्य, म्हणजे आपला भारत हा धर्मनिरपेक्ष आहे. प्रत्येक जाती धर्माचे, पंथाचे, विचाराचे, संस्कृतीचे लोक भारत देशामध्ये राहतात. या मूळ गाभ्याला हा घाला आहे, त्याच्यामुळे याचा लोक विरोध करत आहेत. असो, मी याच्यावर काही खोलवरती जाणार नाही, कारण फक्त NRC आणि CAA या दोन्हीचा जो भाग आहे भारतीय नागरिकत्वामध्ये कशा पद्धतीचा आहे त्यामुळे मी त्या विषयाकडे तुम्हाला घेऊन गेलेलो आहे. त्यानंतर भारताचे मानव अधिकार म्हणजे काय, भारतामध्ये मानव अधिकार म्हणजे काय. बघा मानव अधिकार म्हणजे संविधानाने दिलेल्या कोणाला, भारतीय नागरिकांना स्वतःच्या हिताचे रक्षण करण्यासाठी जे कार्य केलेले आहे किंवा स्वतःच्या हिताचं रक्षण करणे म्हणजे भारतीय अधिकार किंवा भारतीय मानव अधिकार होय. ही सरळ ढोबळ मनाची संकल्पना आहे. बघा भारतीय अधिकाराचा विचार करत असताना भारतीय राज्यघटनेमध्ये भाग 3 नुसार कलम 12 ते 35 मध्ये जेवढेही भारताचे मूलभूत अधिकार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेले आपण पाहायला मिळत आहे. बघा भारताचे जे मूलभूत अधिकार बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये दिले. बघा बाबासाहेब नेहमी म्हणायचे की जे लोक इतिहास विसरतात ते कधीच इतिहास घडवू शकत नाहीत किंवा तुम्ही इतिहास वाचला नाही तर तुम्हाला तुमचं अस्तित्व समजणार नाही. मित्रांनो, भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकार कोणत्या बेसवर किंवा कशामुळे टाकण्यात आले याच्या मागची पार्श्वभूमी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. कारण आपल्या भारतामध्ये वर्णव्यवस्था होती.
जी वर्णव्यवस्था होती ही वर्णव्यवस्था सर्वांना माहीत आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 वर्णाखाली भारताची जेवढेही नागरिक आहेत त्या नागरिकांचं विभाजन इथल्या मनुस्मृतीने केलेले आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे भारतामध्ये स्वातंत्र्याच्या पूर्वी मनुस्मृतीच्या आधारे आपल्या भारताला अधिकार दिलेले होते. म्हणजे विशिष्ट लोकांचा अधिकार वेगळा, विशिष्ट जातीनं या सर्व लोकांची सेवा करणे, याच्यामध्ये मानवतेचं हनन आपल्या भारतामध्ये सातत्यानं होत असलेलं हे आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणून या गोष्टीचा विचार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्याला मूलभूत अधिकार दिलेले आहेत. मग मूलभूत अधिकार कोणता आहे? तर पहिला मूलभूत अधिकार आहे भाग 3 कलम 12 ते 35 नुसार समानतेचा अधिकार. समानतेचा अधिकार हा कलम 14 ते 18 याच्या दरम्यान येणारा हा अधिकार आहे. बघा, समानतेचा अधिकार या अधिकाराच्या टायटलमध्येच समानता लिहिलेली आहे आणि आपल्या लोकांना समानतेचा अर्थ सुद्धा सांगण्याची आज गरज आहे. समानतेचा अधिकार हे ज्यावेळेस बाबासाहेबांनी स्थापन केला किंवा बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये अंमलात आणला, त्याचा पहिला उद्देश होता अस्पृश्यता नष्ट करणे. म्हणजे मनुसंस्कृतीने ज्या वर्णव्यवस्थेनुसार अस्पृश्यता निर्माण केलेली होती भारतामध्ये, ह्या अस्पृश्यता निर्मूलन करण्यासाठी बाबासाहेबांनी समानतेचा अधिकार दिलेला आहे. बघा, याच्यामध्ये समानतेच्या अधिकारामध्ये कायद्यापुढे सर्व समान आहेत. कोणी उच्च नीच नाही, गरीब नाही, श्रीमंत नाही, किंवा कोणाचा धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान यावरून तुम्ही कोणालाही हिनवू शकत नाही किंवा कमी लेखू शकत नाहीत. बघा, लिंग हा मी मुद्दामून तुम्हाला सांगतोय, म्हणजे स्त्री, पुरुष आणि तृतीय पंथांना सुद्धा भारताच्या राज्यघटनेने सन्मानित केलेलं आहे. म्हणजे तृतीय पंथ हे एक नॅचरल प्रोसेस आहे, कारण हा त्यांचा काही दोष नाही आणि त्यांना सुद्धा अधिकार मिळावा यासाठी सुद्धा भारतीय राज्यघटनेमध्ये तरतूद केलेली आहे. पुन्हा समानतेचा अधिकार कोणत्या ठिकाणी आहे? समानतेचा अधिकार दुकाने किंवा तुमचे मॉल्स आहेत, वेगवेगळे सार्वजनिक ठिकाणे आहेत, तलाव आहेत, विहिरी आहेत, म्हणजे ज्या सार्वजनिक सोर्स आहेत त्या सोर्समध्ये सुद्धा तुम्हाला अडचण किंवा तुम्हाला जर तिथं अडवलं तर तुम्ही दाद मागू शकता. म्हणजे तुम्हाला हिनवण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेने कलम 14 ते 18 नुसार दिलेला आहे. म्हणजे नदी असो, तलाव असो, ज्या नद्या आहेत, तलाव आहेत, तुम्ही त्याचं दुसरे जर पाणी पित असतील तर तुम्हीही पाणी पित असतात. पाण्याचं किती महत्त्व आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे 14 तळं होतं त्या सत्याग्रहात सांगितलेलं आहे. म्हणजेच आपल्या भारतामध्ये समानतेचा अधिकार आणण्यामागची जी पार्श्वभूमी होती हे पाहणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं आपल्या भारताचा इतिहास आपण पाहिला पाहिजे. त्या धर्तीवर समानतेचा अधिकार आपल्याला दिला आहे. बघा, आर्टिकल 15.4 काय सांगतं? समानतेच्या अधिकारामध्ये SC STला शैक्षणिक आणि सामाजिक आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून आपल्याला दिलेलं दिसतं. तर काही जणांच्या मनामध्ये असा जर प्रश्न येत असेल की बाबा भारतीय राज्यघटनेनुसार समानतेचा अधिकार आहे, तर मग SC ST यांना कलम 15.4 नुसार शैक्षणिक आणि सामाजिक आरक्षण कशाबद्दल दिलेलं आहे? तर भारताचा इतिहास पाहता ज्यावेळेस आपल्या भारताची राज्यघटना तयार करायची होती त्यावेळेस आपल्या भारतामध्ये राहणारे शोषित, पीडित, दलित, कष्टकरी, SC ST, OBC, SC ST हे जे घटक होते, या घटकांना किंवा या घटकाला समानतेचा अधिकार केव्हा प्राप्त होईल? ज्यावेळेस त्यांची प्रतिष्ठा, त्यांचं शिक्षण, हे लोक शिक्षणापासून वंचित होते, यांना कोणत्याही पद्धतीची प्रतिष्ठा नव्हती. मग हे मिळवून देण्यासाठी त्यांना सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षणाची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम 15.4 नुसार केलेली आहे. बघा, एक उदाहरण देतो तुम्हाला मी. म्हणजे भारत माता हे म्हणजे आपलं दैवत आहे किंवा भारत माता आपला देश आहे. भारत माताचे 3 सुपुत्र आहेत. एक उदाहरण घ्यायला हरकत नाही. 3 सुपुत्र आहेत. 2 सुपुत्र सशक्त आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये कसल्याही पद्धतीचा व्यंग नाहीये, ते सक्षम आहेत, बुद्धीने सक्षम आहेत, हातापायाने सक्षम आहेत. पण एक जो मुलगा आहे भारत मातेचा तो विकलांग आहे, म्हणजे कुपोषित आहे असं आपण समजू. मग त्या कुपोषित बालकाला जर आपण
यांच्यासोबत शर्यतीत आणायचं असेल, म्हणजे सक्षम बालक आणि कुपोषित बालक या दोघांची जर आपल्याला रेस काढायची असेल किंवा तुलना करायची असेल, तर आपल्याला जो तो कुपोषित बालक आहे त्या बालकाला सुद्धा सशक्त बनवण्यासाठी आपण त्याला योग्य ते आपण ट्रीटमेंट दिली पाहिजे, किंवा त्याला काजू बदाम अशा पद्धतीचे किंवा जे विटॅमिन्स आहेत आपण त्या पद्धतीने त्यांना विटॅमिन्स देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काय आहे, आपल्याला जी भारताची इतरस्थ लोक आहेत त्या लोकांना आणि SC STंना यांना सुद्धा समान अधिकार याच्यासाठी द्यायचा आहे की हे सुद्धा त्या रेसमध्ये आले पाहिजेत. म्हणून भारतीय राज्यघटनेत 15(4) नुसार SC आणि STंना शैक्षणिक आणि सामाजिक आरक्षण डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेलं आहे. हे आरक्षण फक्त सशक्त करण्यासाठी दिलेलं आहे. मित्रांनो लक्षात घ्या. पुन्हा आपण पुढं जर विचार केला तर आरक्षण हा एक वेगळा मुद्दा आहे. आरक्षणाचा टॉपिकच वेगळा आहे, त्याच्यावर बोलण्यासारखं खूप आहे, त्याच्यामुळे मी थोडं उजरतं बोलतो. 15(4) नुसार नोकरीमध्ये आरक्षण बाबासाहेबांनी दिलेलं आहे. 16(4) नुसार बघा, भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये कलम 16(4) नुसार नोकरीमध्ये आरक्षण आहे. आता प्रत्येकांना हा भ्रम आहे. मी तर असं म्हणेन की भारतीय राज्यघटनेचं वाचन न करणारेच लोक जास्त टीका करतात की आरक्षण किती दिवस आहे, किती दिवस ठेवायचे, कोणासाठी आहे, किती दिवसाचं हे करायचंय. म्हणजे विचार करा, जर भारतामध्ये कोणतंही काम करण्यासाठी भारतीय राज्यघटनेने विशिष्ट आयोगाची, विशिष्ट माणसाची नेमणूक केली. एखादा जर कलेक्टर असेल किंवा एखाद्या महाविद्यालयाचा प्राचार्य असेल तर कलेक्टरचे काम हा कलेक्टर करतो, महाविद्यालयाचा प्राचार्य हा महाविद्यालय करतो, किंवा विद्यापीठाचा जो कुलगुरू असतो तो त्याचा काम करत असतो. म्हणजेच कुलगुरूंना कलेक्टरच्या निर्णयामध्ये किंवा कामामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, किंवा प्राचार्यांना सुद्धा कलेक्टरच्या अधिकारात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, किंवा कलेक्टरला सुद्धा प्राचार्याच्या अधिकारात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. हे मी याच्यासाठी सांगतोय मित्रांनो, कारण भारतीय राज्यघटनेच्या कलम 338 नुसार SC ST आयोग नेमलेला आहे. या SC ST आयोगाचं काम काय आहे की भारतामध्ये पूर्ण समस्त भारताचा विचार करतो. मी भारताच्या लोकसंख्येमध्ये SC ST या प्रवर्गामध्ये येणाऱ्या ज्या जाती आहेत त्या जातीचं कितीपर्यंत सामाजिक आणि शैक्षणिक बदल झालेला आहे हे पाहण्याचं काम हे SC ST आयोग करत असतं. म्हणजेच मला सांगायचं असं की आपल्याला जर कोणता बदल करायचा असेल तर ते बदल करण्यासाठी भारतीय राज्यघटनेने, सरकारने SC ST आयोगाची नेमणूक केलेली आहे. त्याच्यामुळे त्यांचं काम त्यांना करू द्या. जर एखाद्याला असं वाटत असेल की या प्रवर्गाला किंवा या प्रवर्गाच्या विशिष्ट जातीला जर आरक्षण नकोय तर तुम्ही दाद मागू शकता. त्यावरती सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि हे आयोग ह्यांना मिळून भारतीय राज्यघटनेच्या नियमानुसार आरक्षण द्यावं का नाही हे ठरवण्याचं काम करत असतं. बघा, आरक्षण नेमकं कोणाला आहे हा भ्रम आहे की फक्त SC ST ला आहे. बघा, मी सांगतो आरक्षण कोणाला आहे, SC ला आहे आरक्षण, ST ला आहे. नोकरीमध्ये म्हणतोय आम्ही, SC ला आहे, ST ला आहे, OBC ला सुद्धा आरक्षण दिलेलं आहे. मराठा समाजाला सुद्धा आता आरक्षण मिळालेलं आहे. सवर्णांना सुद्धा आरक्षण दिलेलं आहे. बघा, मग त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणाला आरक्षण आहे? माजी सैनिक आहेत, माजी सैनिकांना आहे. प्रकल्पग्रस्तांना अधिकार दिलेले आहेत, म्हणजे मानवाचा आरक्षण दिलेलं आहे. भूकंपग्रस्त आहेत, अनुकंपवाले आहेत, किंवा अपंग व्यक्ती यांना सुद्धा विशेष आरक्षणाची तरतूद भारतीय राज्यघटनेने केलेली आहे. बघा, विधवांना सुद्धा आरक्षण दिलेले आहे. म्हणजे आपल्या भारताच्या भारतीय राज्यघटनेमध्ये शैक्षणिक आणि सामाजिक आरक्षण सोडता जर नोकरीची संधी उपलब्ध करून द्यायची असेल तर त्याचे आरक्षण सध्या तरी भारतामध्ये फक्त SC ST ला नसून समस्त भारतवासियांना आहे. आरक्षण कोणाला नाहीये? ज्या लोकांना आरक्षणाची आवश्यकता नाहीये ते तेवढे सक्षम आहेत, शैक्षणिक दर्जा त्यांचा अगोदरच चांगला आहे आणि त्यांची प्रगती, जर आपण आर्थिक बाजूचा जरी विचार केला तरीही त्यांची प्रगती चांगल्या पद्धतीची आहे. बघा, असं म्हणता येईल, जरी वेगवेगळ्या भाषा असल्या तरी भारतामध्ये जरी वेगवेगळ्या भाषा असल्या तरी एकता कायम आहे. कारण भारताच्या संविधानात समानतेचा अधिकार आहे, समानतेचा अधिकार आहे. नंतर मूलभूत अधिकारामध्ये जर दुसरा अधिकार आपण पाहिला तर तो स्वातंत्र्याचा अधिकार आहे. स्वातंत्र्याचा अधिकार म्हणजे कोणता अधिकार हा विचार करणं गरजेचं आहे. फक्त भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजेच, बघा, मी आज जे तुमच्यासोबत भाष्य करतोय किंवा तुमच्यासोबत मी संवाद साधत आहे तुमच्यासोबत,
तर तुमच्यासोबत संवाद साधण्यासाठी मला जे आधार फाउंडेशननं तुमच्यासोबत संवाद साधण्याची जी संधी उपलब्ध करून दिली ही भाषण स्वातंत्र्यानुसार आहे. म्हणजे हे मला अभिव्यक्ती आणि भाषण स्वातंत्र्य आहे की मी तुमच्यासोबत या गोष्टीवरती विचार मंथन करतोय किंवा तुमच्याशी संबोध करतोय. बघा, मग अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय? तुम्ही लेखनातून, चित्रातून, व्यंगचित्रातून, तुम्ही नाटकातून, तुमच्या कवितेतून किंवा सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा तुमचे विचार प्रकट करू शकता. म्हणजे तुम्हाला हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यातल्या मर्यादा सुद्धा आहेत, हे सुद्धा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. मग मर्यादा कोणत्या आहेत? मर्यादा या आहेत की जर तुम्हाला एखाद्याचे विचार पटत नसतील, तुम्ही जर विचार मांडायला तयार आहे, तुम्ही लिखाण लिहिताय, तुम्ही एखादा लेख लिहिणार आहात, तुम्ही भाषण करणार आहात, तुम्ही चित्र काढणार आहात, फक्त यामध्ये समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही, कोणत्या भावना, धार्मिक भावना कोणाच्या दुखावणार नाहीत आणि तुमच्या म्हणजे तुम्हाला वाटणाऱ्या जी भाषा आहे त्या भाषेचा ज्यावेळेस तुम्ही वापर करता त्या भाषेनुसार तुम्हाला इतरांना टीका ही कुठपर्यंत करावी याची सुद्धा मर्यादा अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये दिलेली आहे. बघा मित्रांनो, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्याचा हक्क कलम 19-22 मध्ये सर्वात महत्त्वाचा जो हक्क दिलेला आहे, अधिकार दिलेला आहे बाबासाहेबांनी आपल्याला, तो अधिकार आहे आर्टिकल 21. आर्टिकल 21 काय सांगतं? आर्टिकल 21 सांगतं की जीवन जगण्याचा अधिकार. बघा, जीवन जगण्याचा अधिकार याचा अर्थ थोडा समजून घेतला पाहिजे आपण. जीवन जगण्याचा अधिकार म्हणजे आपल्या भारतामध्ये इथं जनावरे आहेत, किडे आहेत, मुंग्या आहेत, हे सुद्धा जीवन जगतात. आणि आपल्या भारतामधले जो मानव आहे, मानवाला सुद्धा जीवन जगण्याचा अधिकार पण कसा? स्वाभिमानाने जीवन जगण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 नुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. म्हणजेच काय की भारतामध्ये जर तुम्हाला समानतेवर म्हणजे तुम्हाला जीवन जगण्याचा अधिकार म्हणजे एखादा जर तुमचा वरिष्ठ असेल आणि कनिष्ठ एखादा तुमच्या हाताखाली काम करणारा व्यक्ती असेल किंवा आपले जे उच्चवर्णीय किंवा उच्च साहेब आहेत, आपण असं समजू, मी एका कॉलेजला प्राध्यापक आहे, त्याचा मी माझ्या स्वतःहून उदाहरण घेतो. समजा आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य जर मला त्यांच्या अधिकारात काम सांगत असतील, जे राज्यघटनेच्या माध्यमातून किंवा राज्यघटनेच्या चौकटीत बसून जर ते असेल तर ते मी करेल. पण जर मला ते हीन वागणूक देत असतील, ते माझे सिनियर आहेत किंवा प्राचार्य असल्यामुळे माझ्यासोबत हीन वागणूक करत असतील, तर त्यांना यावर भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 नुसार मी त्यांच्यावर दाद मागू शकतो. म्हणजे मला तो अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 नुसार दिलेला आहे. बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 21 म्हणजे फक्त भारतातल्या नागरिकासाठी नाही, हे मात्र समजून घेणं गरजेचं आहे. मग कोणते नागरिक? भारतामध्ये पर्यटनासाठी जे लोक येतात, म्हणजे भारतामध्ये पर्यटक जे आहेत, काही आपल्याकडे फॉरेनचे विद्यार्थी, आता मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादमध्ये शिकत असताना टुरिझम असो किंवा वेगवेगळ्या विषयासाठी सुद्धा फॉरेनचे विद्यार्थ्यांचे आजही ॲडमिशन आहेत. मग हे विद्यार्थी असतील किंवा फिरायला येणारे लोक आहेत, वेरूळ, अजिंठा या ठिकाणी लेण्या पाहायला सुद्धा खूप पर्यटक येतात बाहेरचे, यांना सुद्धा सन्मानानं जगण्याचा अधिकार आर्टिकल 21 नुसार भारतीय राज्यघटनेमध्ये दिलेला आहे. पुन्हा सन्मानानं जगण्याचा म्हणजे काय? बघा, आपल्याकडे जेलमध्ये सुद्धा जे कैदी आहेत त्यांना सुद्धा जेवण हे चांगल्या पद्धतीचं, चांगल्या दर्जाचं देणं भारतीय राज्यघटनेनुसार बंधनकारक आहे. बघा, आर्टिकल 21 नुसार काय काय आहे? तुम्हाला शुद्ध पाणी, शुद्ध हवा, शुद्ध वातावरण किंवा तुमच्या आजूबाजूला जर असं म्हणता येईल की जर तुमच्या आजूबाजूला एखादी फॅक्टरी किंवा एखादी मिल जर तुमच्या आजूबाजूला असेल आणि तुमचा जीवन जगण्याचा प्रश्न मुश्किल झाला असेल, त्यांचं प्रदूषण असेल, त्यांचा धूर येत असेल, किंवा पाणी खराब होत असेल तुमच्या नदीचं, तर तुम्हाला आर्टिकल 21 नुसार याला सुद्धा बंधन आहेत. म्हणजे काय आहे, भारतामध्ये आर्टिकल 21 नुसार जीवन जगण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला दिसून येतो. बघा,
सध्या जगावर कोरोनाने थैमान घातलेले आहे. बघा, पण कोरोनाच्या बाबतीमध्ये भारत सरकार प्रत्येक पेशंटला किंवा प्रत्येक नागरिकांची टेस्ट करणं, टेस्ट केल्यानंतर त्यांना प्रोटीन्स, गोळ्या, औषध, त्यांच्यावर चालणारा उपचार, या सर्वांची पूर्तता भारत सरकार हे कशामुळे करत असतं? कारण आपल्या भारतीय राज्यघटनेत कलम 21 नुसार हे नमूद केलेलं आहे की जर तुम्ही आपल्या भारतातील नागरिकांना चांगले अन्न, बघा मी आणखी सांगतोय, जेवणाची सुद्धा व्यवस्था कोरोनाच्या वॉर्डमध्ये आहे, घरातून न्यायची काहीच आवश्यकता नाहीये. म्हणजेच भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 मध्ये किती चांगल्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जीवन जगण्याचा अधिकार आपल्याला प्रदान केलेला आहे. आर्टिकल 21A नुसार काय आहे? आर्टिकल 21 नुसार मूलभूत अधिकार आहे शिक्षणाचा. मूलभूत अधिकार कोणाला आहे? वय वर्ष 6 ते वय वर्ष 14 यांना सक्तीचं आणि मोफत शिक्षण भारतीय राज्यघटनेच्या कलम 21A नुसार आपल्याला प्रदान केलेलं आहे, आपल्याला दिलेलं आहे. बघा, याच्यानंतर जो अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे तो आहे शोषणाविरुद्धचा हक्क. म्हणजे आपल्या भारत देशामध्ये जी पहिली व्यवस्था होती ही शोषण व्यवस्था होती. आणखी जर आपण इतिहासाचे पानं पाहत गेलो, अजूनही या गोष्टी आजपर्यंतही संपल्या नाहीत. म्हणजे शोषणाचा अधिकार कलम 23-24 नुसार, म्हणजे शोषण कशा पद्धतीनं शोषण केलंय, कशा पद्धतीचं शोषण, म्हणजेच काय, प्रत्येकाला कमी पैशात, बघा आधी काय व्हायचं, कमी पैशामध्ये जास्त काम करून घेण्याची प्रथा आपल्या भारतामध्ये होते. पण भारताच्या संविधानामध्ये कलम 23-24 नुसार कोणत्याच नागरिकाला कमी पैसे आणि जास्त काम असं होणार नाही याची दक्षता भारताच्या संविधानामध्ये नमूद केलेली आहे. पुन्हा विशिष्ट जाती, म्हणजे एखादा कुंभार आहे, एखादा चांभार आहे, एखादा भंगी आहे, या लोकांनी ते विशिष्ट काम करण्यासाठी प्रवृत्त करण्याची जी आपल्या भारतामध्ये प्रथा होती, या प्रथाला मोडीत काढण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 23-24 यामध्ये तुम्हाला विशिष्ट जातीला विशिष्ट काम करण्याची परवानगी नाहीये किंवा कोणत्याही जातीचा व्यक्ती हा शिक्षण घेऊ शकतो. म्हणून आपल्या भारताच्या या वर्णव्यवस्थेला छेद देणारं भारताचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं आहे. पुन्हा त्यामध्ये काय आहे, नरबळी आहे. बघा, नरबळी आपल्याकडे ही प्रथा होती, अजूनही काही ठिकाणी असेल. जर ती प्रथा असेल तर मी असं म्हणेन की हे आपल्या भारताचं दुर्दैव आहे. कोणत्या कोणत्या गोष्टीचं दुर्दैव आहे? कारण आपल्या इथं अजूनही वेश्या व्यवसाय चालत आहे. बघा, कोणाच्या क्षणिक सुखासाठी कितीतरी स्त्रियांना बळजबरीपणे वेश्या व्यवसाय करण्यामध्ये आपण प्रवृत्त करताना पाहिलेलं आहे. पण भारताच्या राज्यघटनेमध्ये शोषणाच्या विरुद्धचा जो हक्क आहे कलम 23-24 याच्यामध्ये सुद्धा हे आपल्याला अधिकार दिलेले आहेत की आपणाला एखाद्या स्त्री किंवा लहान बालके असतील, बालकांचा सुद्धा बळी द्यायची प्रथा होती आपल्याकडे. ते अजूनही काही काही जे लोक आहेत, जे अज्ञानी आहेत, जे मूर्ख आहेत किंवा ज्यांचा अभ्यास कमी आहे, ते सुद्धा या गोष्टी करतात. किंवा अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचं काम जे लोक करत असतात ते फक्त याच्यासाठीच करत असतात की आपल्याकडं या जे रूढी परंपरा, ज्या प्रथा आहेत पहिल्या, या प्रथा संपुष्टात आणण्यासाठी हे काम करत आहेत. बघा, दुर्दैवाच्या 2 गोष्टी अजून अशा पद्धतीच्या आहेत की बाबासाहेबांनी आपल्याकडं सालगडी ही एक प्रथा होती. सालगडी म्हणजे काय, एखादा माणूस एखाद्याच्या शेतावर किंवा घरी वर्षभरासाठी राबायचा. त्यांनी काय करायचं, 24 तास राबायचे. 24 तासापैकी एकदाच एका वर्षाचा पगार ठरवून घ्यायचा, म्हणजे सालानगडी. भारतामध्ये ही जी प्रथा आहे ही प्रथा मोडण्याचा, म्हणजे यांचं काय व्हायचं, शोषण व्हायचं. कमी पैशामध्ये हे जास्त तास काम करून घ्यायचे. पण हे भारताचं आणखीही दुर्दैव आहे. आमच्या मराठवाड्यात अजूनही प्रथा आहे की शेतामध्ये सुद्धा आपल्याला सालगडी अजूनही पाहायला मिळतात. आज सकाळी मी लोकमत पेपर वाचत होतो, सोलापूरची बातमी होती. आधार फाउंडेशनही सोलापूरचंच आहे. सोलापूरच्या बार्शी तालुक्यामध्ये मला वाटतं काहीतरी घटना घडलेली आहे की सालगाड्यालाच त्याच्या मालकाने आणि त्याच्या मुलाने त्याला फाशी देऊन मारून टाकलेलं आहे.
आता हे कशामुळं काय हे मी सांगत बसणार नाही, फक्त मला सांगायचा उद्देश तुम्हाला एवढाच आहे की भारतामध्ये सालगडी ही प्रथा अजून चालू आहे आणि बाबासाहेबांनी आपल्याला याच्यामध्ये म्हणजे भारतीय संविधानामध्ये या अधिकारानुसार आपल्याला ते हक्क दिलेले आहेत. बघा, याच्यानंतरचा जो अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे तो आहे धर्म स्वातंत्र्याचा हक्क आणि धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. बघा, धर्म स्वातंत्र्य म्हणजे काय? धर्म स्वातंत्र्य म्हणजे मला किंवा आपणाला किंवा सर्व समस्त भारतीयांना कोणत्या जातीत, कोणत्या धर्मात, कोणत्या पंथात, कोणत्या कुळात जन्माला यावं हे आपल्या हातात नाहीये. म्हणून जर मला असं वाटत असेल की मी या जातीत या धर्मात जन्मलो आहे आणि मला माझा धर्म बदलायचा आहे तर त्या बदलण्याचा सुद्धा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म स्वातंत्र्यामध्ये आपल्याला दिलेला आहे. कलम 25 ते 28 नुसार याची कलम जी आहे 25 ते 28 नुसार आपल्याला धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून आपल्याला दिलेला आहे. म्हणजेच काय आहे? बघा, राज्याच्या निधीतून ज्या शैक्षणिक संस्था आहेत, राज्याच्या निधीतून चालणाऱ्या शैक्षणिक संस्थेमध्ये तुम्हाला धर्म प्रचार करण्यास बंदी आहे. तुम्हाला धर्माचं स्वातंत्र्य आहे, तुम्ही दुसरा धर्म स्वीकारू शकता, पण ज्या संस्थेमध्ये राज्याचा निधी किंवा जी संस्था राज्याच्या निधीतून चालते तुम्हाला त्या ठिकाणी विशिष्ट धर्माची शिकवण देण्यास राज्यघटनेने बंदी घातलेली आहे. म्हणजे काय? तुम्हाला जर धार्मिक शिक्षण द्यायचं असेल तर जर एखाद्या व्यक्तीला स्व खर्चामधून जर धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक शाळा जर त्यांनी काढल्या असतील तर त्यांना धर्म प्रचार करण्यासाठी किंवा तिथल्या विद्यार्थ्यांना शिकवण्याची परवानगी भारतीय राज्यघटनेने दिलेली आहे. पण ज्या ठिकाणी सरकारच्या निधीतून या गोष्टी चालतात किंवा सरकारच्या निधीमधून एखादी संस्था चालत असेल त्या ठिकाणी विशिष्ट धर्माचा प्रचार करणे बंधनकारक आहे. धर्म स्वातंत्र्यामध्ये तुम्ही एखादा धर्म स्वीकारू शकतो, त्याचा आचरण करू शकतो, त्याचा प्रसार करू शकतो. हे स्वातंत्र्य म्हणजे धार्मिक स्वातंत्र्य आहे. बघा, धर्म बदलून धर्म प्रचार करणे हे सुद्धा एक प्रकारचं स्वातंत्र्य आहे. पण अजून एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, आपल्या भारतामध्ये असे कित्येक तरी व्यक्ती आहेत ज्यांना धर्मच मान्य नाही. म्हणजे ते हिंदू नाही, धर्म मानत नाहीत, बौद्ध मानत नाहीत, मुस्लिम मानत नाहीत, शीख नाही, ईसाई नाही. मग या लोकांसाठी सुद्धा बाबासाहेबांनी अधिकार दिलेला आहे. जर तुम्ही कोणत्याही धर्माला मानत नसाल तरीही चालेल, तुम्ही भारतीय नागरिक आहात, तर तुम्हाला त्याची सुद्धा मुभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धर्म स्वातंत्र्यामध्ये दिलेली आहे. याचा अर्थ नाही की तुम्ही या धर्माला मानत नाही तर त्या धर्माला माना, त्या धर्माला मानत नाही तर त्या धर्माला माना. म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल की धर्म स्वातंत्र्य हे आपल्या भारताला दिलेलं हे एक वरदान आहे, कारण कोणत्या धर्मात जन्माला यावं हे आपल्या हातात नसतं, पण कोणत्या धर्माच्या आचरणानं आपण चालावं हे मात्र आपल्या हातामध्ये असतं. बघा, याच्यानंतरचा जो अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे तो आहे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क. सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क या हक्काचा जर विचार केला तर भारतामध्ये वेगवेगळ्या संस्कृती आहेत. कोणकोणत्या संस्कृती आहेत भारतामध्ये? प्रत्येक राज्याच्या किंवा आपल्या भारताच्या मराठवाड्यामध्ये वेगळी प्रथा आहेत, उत्तर महाराष्ट्रामध्ये वेगळी प्रथा आहे, विदर्भामध्ये वेगळी प्रथा आहे, कोकणामध्ये वेगळी प्रथा आहे. त्या प्रथेला सुद्धा भारतीय राज्यघटनेनुसार तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे की तुम्ही त्या सांस्कृतिक जी तुमची चळवळ आहे किंवा सांस्कृतिक जी तुमची आयडेंटिटी आहे ती तुम्ही जपू शकता किंवा जतन करू शकता. तुम्ही तुमची भाषा वापरू शकता, वेशभूषा करू शकता. जर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या संस्कृतीनुसार दरवर्षी मला या कार्यक्रमाचं आयोजन करायचं आहे, ते सुद्धा तुम्ही भारतीय राज्यघटनेच्या कलम 29 ते 30 नुसार म्हणजे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क यासाठी करू शकतात. बघा, शैक्षणिक हक्क म्हणजे काय? शैक्षणिक हक्काकडे ज्यावेळेस आपण पाहतो किंवा मी पाहतो तर शैक्षणिक हक्काकडे पाहत असताना जर समस्त भारताचा जर विचार केला तर आपल्या भारतामध्ये जी शिक्षण प्रणाली आहे आणि शिक्षण प्रणालीमध्ये महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राच्या शिक्षण प्रणालीमध्ये ज्याही संस्था आहेत त्या संस्था आपल्या कर्मचाऱ्यांवर सतत अन्याय करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच काय,
तुम्हाला दिलेले जे अधिकार आहेत त्या अधिकाराचं हनन करण्याचं काम इथले प्रस्थापित करताना आपण पाहत आहोत. म्हणजे एखाद्या संस्थेत लागलेला एखादा कर्मचारी जर त्याच्यावर अन्याय होत असेल, त्याच्यावर प्रमोशन असो किंवा त्याच्या एज्युकेशनल अकॅडमिकमध्ये ज्या ज्या गोष्टीचं अडवणूक केलेली असेल किंवा त्या व्यक्तीला जर त्याच्या प्रगतीपासून हे जाणून बुजून जर अडवण्याचा प्रयत्न करत असेल तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 29-30 नुसार सुद्धा आपल्याला भारतामध्ये स्वातंत्र्य आणि शैक्षणिक हक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघा यामध्ये काय आहे, अल्पसंख्याकांना जर शैक्षणिक संस्था काढायच्या असतील तर त्यांना त्यांच्या मर्जीने तिथलं जे प्रशासन नेमण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेने त्यांना बहाल करून दिलेला आहे. म्हणजे यांना काही बंधनं नाही आहे की बाबा तुम्ही जर एखादं शैक्षणिक संस्था काढत असाल अल्पसंख्याक तर तुम्हाला वेगळ्या किंवा याच लोकांना तुम्ही त्यामध्ये घ्या असं कोणतंही सरकार, कोणत्याही राज्याचं सरकार तुम्हाला करणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही जर एखाद्या शैक्षणिक संस्था अल्पसंख्याक कोणी पण असो तो जर काढत असेल तर त्याला भारतीय राज्यघटनेच्या नुसार तुम्हाला ती मुभा दिलेली आहे. बघा म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला कसल्याच पद्धतीचा भेदभाव करता येत नाही. किंवा एखादा अल्पसंख्याक असो किंवा एखादा व्यक्ती आहे जर त्याच्यामध्ये सगळी ॲबिलिटी आहे, तो सर्व परिपूर्ण आहे आणि त्याच्याकडं एखादी शैक्षणिक संस्था स्थापन करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी किंवा ज्या ज्या अटीची पूर्तता आहे ती जर करण्याची त्याची जर तयारी असेल तर सरकार कोणतंही असो तुम्हाला जाणून बुजून दुजाभाव करण्यासाठी भारतीय संविधान तुम्हाला अधिकार देत नाही. म्हणजे सरकार कोणी असो, कोणत्याही सरकारला जर तुमच्याकडं सगळ्या गोष्टी असतील तर तुम्हाला त्याचा अधिकार देण्याचा, अधिकार पुरवण्याचा किंवा तुम्हाला ते स्थापन करण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कलम 29 ते 30 नुसार दिलेला आहे. बघा आतापर्यंत जे अधिकार आपण पाहिलेले आहेत, शोषणाविरुद्धचा अधिकार आहे, समानतेचा अधिकार आहे, स्वातंत्र्याचा अधिकार आहे किंवा हक्क आहे. बघा मित्रांनो, आपण एखादा मूवी पाहत असतो, तो मूवी कोणता पाहावा किंवा मूवीमध्ये कोणत्या गोष्टी पाहाव्या हे सुद्धा आपल्याला समजणं खूप महत्त्वाचं आहे. बघा काही म्हणजे 1-2 वर्षापूर्वी आर्टिकल 15 नावाचा पिक्चर आला होता. आर्टिकल 15 बघा पिक्चर यायच्या अगोदर त्या पिक्चरला एवढा विरोध झाला. मला खरं तर जो विरोध करतात त्यांच्या बुद्धीची कीव येते. कारण एखादा पिक्चर रिलीज होण्याच्या अगोदर आपण त्याच्याबद्दल ग्रह निर्माण करतो, काहीतरी वेगळं गृहीत धरतो आणि त्याच्यावर ते जज करतो की हा पिक्चर खराब आहे. बघा आर्टिकल 15 मध्ये काय सांगितलेलं आहे, आर्टिकल 15 काय सांगतंय की प्रत्येकाला समान अधिकार आहे, समानतेचा अधिकार आहे. त्या पिक्चरमध्ये काय दाखवलंय, एक मानव म्हणून जर विचार केला तर ज्या 2 पीडित मुली असतात त्या मुलींना त्या गावातील गुंड किंवा XYZ जे कोणी असतील ते त्यांच्यावर बलात्कार करून त्यांना झाडाला लटकवलेले असतात. तर त्याच्यामध्ये जे संभाषण आहे त्या संभाषणामध्ये जो अधिकारी त्याचा तपास करत असतो त्याच्या इदरस्थ अधिकारी सुद्धा त्याला काय म्हणतात, सर हे काही नसतं, हे होतच राहतं. म्हणजे आपल्या भारताचे मन किंवा आपल्या भारताच्या लोकांची ही मानसिकता इतकी वाईट बनलेली आहे की या गोष्टी या विशिष्ट लोकांबद्दल होत असतील तर ते काही हरकत नाही, ते व्हायलाच पाहिजेत किंवा होत असतील यामध्ये आपण इंटरेस्ट न घेणे. पण त्या पिक्चरमध्ये जे दाखवलेलं आहे की आर्टिकल 15 काय सांगतंय, एक माणूस म्हणून जर तुम्ही तो पिक्चर पाहिला तर भारतामध्ये अजूनही त्या पद्धतीच्या प्रथा चालू आहेत. अजूनही आपल्या अधिकाराचं हनन केलं जात आहे, अजूनही समानता पाळली जात नाही, अजूनही लोकांना विहिरीवर पाणी पिऊ दिलं जात नाही, अजूनही कित्येक तरी समूहांना मंदिरामध्ये प्रवेश नाकारला जात आहे. म्हणजेच आपल्या भारतामध्ये जी वर्णव्यवस्था आहे ती वर्णव्यवस्था अजूनही भारतीयांच्या डोक्यातून गेलेली नाही. म्हणून भारतातील भारतीय राज्यघटनेचा विचार करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे आपल्याला सर्व अधिकार दिलेले आहेत, मूलभूत अधिकार, या मूलभूत अधिकाराचा वापर किंवा मूलभूत अधिकाराचा आपला वापर किंवा मूलभूत अधिकार आपल्या भारतीय नागरिकांना मिळालेच पाहिजेत.
त्याच्यामुळं बाबासाहेबांनी कलम 12 ते 35 यामध्ये भारतीय अधिकार कलम 12 ते 35 यामध्ये समाविष्ट केलेला आहे. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो भारतातील पूर्व घडलेला जो इतिहास होता त्या इतिहासाच्या पार्श्वभूमीवर मानव ही एकच जात आहे हे गृहीत धरून बाबासाहेबांना दिलेलं वरदान म्हणजे आपल्याला भारतीय संविधान आहे. कारण भारतीय संविधानामध्ये बाबासाहेबांनी असं कधीच केलं नाही की या विशिष्ट जातीला वेगळं, या विशिष्ट जातीला वेगळा मान, या विशिष्ट जातींना वेगळा अधिकार. मानव तो स्त्री असो, पुरुष असो किंवा आता तृतीयपंथी असो, या सर्व मानवाला एक समान अधिकार देण्याचं काम भारतीय राज्यघटनेच्या अनुसार बाबासाहेबांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. बघा, भारताच्या राज्यघटनेमध्ये शेवटचा जो अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे संविधानिक उपाय आणि योजनांचा हक्क. ज्यावेळेस बाबासाहेबांना भारतीय राज्यघटना परिपूर्ण झाली, कंप्लीट झाली, तर बाबासाहेबांना प्रश्न विचारण्यात आला की बाबासाहेब तुम्ही भारतीय राज्यघटनेमध्ये तुम्हाला सर्वात चांगली गोष्ट किंवा सगळ्यात चांगला कलम, सगळ्यात चांगली बाब तुम्ही कोणाला समजता किंवा कशाला समजता? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले भारतीय संविधानामध्ये कलम 32 हे भारतीय संविधानाचा आत्मा आहे. कशामुळं? कारण भारतीय राज्यघटनेनुसार 32 कलम काय सांगतं, बाबासाहेबांनी याला आत्मा का म्हणलेला आहे हे लक्षात घ्या. कारण तुम्हाला आत्तापर्यंत जेही भारतातील मानव अधिकार मी तुम्हाला सांगितलेत किंवा जेवढेही अधिकार आपल्याला मिळालेत, समजा त्याचं पालनच झालं नाही. अधिकार आहेत, मान्य आहे, अधिकार हे असतात, अधिकार ते आहेत, स्वातंत्र्याचा अधिकार आहे, समानतेचा अधिकार आहे, शैक्षणिक अधिकार आहे, सांस्कृतिक अधिकार आहे. पण हे अधिकार जर तुम्हाला मिळाले नाहीत तर काय करायचं? म्हणून बाबासाहेबांनी कलम 32ला आत्मा म्हणलेला आहे. कारण कलम 32 असं सांगतं, जर तुम्हाला मूलभूत अधिकार मिळाला नाही किंवा तुमच्या मूलभूत अधिकाराचं जर हनन होत असेल तर तुम्हाला कलम 32 नुसार सुप्रीम कोर्टात दाद मागण्याचा अधिकार कलम 32 तुम्हाला सांगते. म्हणजे तुमचे जेवढेही वरचे अधिकार आहेत, जेवढेही तुम्हाला अधिकार दिलेले आहेत, त्या प्रत्येक अधिकाराचं विश्लेषण ज्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं, पण ते विश्लेषण करत असताना ते अधिकार आपल्याला देतात का, आपल्याला मिळतो का, आपल्याला मिळाला आहे का, या गोष्टीचा जर विचार आपण करत असलो तर हे समजून घ्या मित्रांनो की कलम 32 असं सांगतं की तुम्हाला जर तुमच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात आला असेल तर तुम्हाला कलम 32 नुसार तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागू शकता. आणि 227 कलम 227 नुसार सुद्धा तुम्ही हायकोर्टामध्ये अपील करू शकता. म्हणजे आर्टिकल 32-33 नुसार तुम्हाला बघा सशस्त्र दल, ब्युरो किंवा संघटना यांच्यावर कायदे करण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे. राज्याच्या विधिमंडळाला तो अधिकार दिलेला नाही. राज्याच्या विधिमंडळाला तो अधिकार दिलेला नाही. म्हणजेच काय म्हणता येईल बघा, आपल्याला भारताच्या संविधानानं पारित केलेले जे अधिकार आहेत त्या अधिकारासाठी आपण लढलेल्याशिवाय पर्याय नाही, हे ज्यावेळेस आपण ऐकतो. आणि आज भारत स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीवर किंवा भारतीय स्वातंत्र्याच्या दुसऱ्या दिवशी जो हा विषय दिलेला आहे, या विषयाचा अर्थच असा आहे भारतीय स्वातंत्र्य म्हणजे काय, भारतीय स्वातंत्र्य कशाला म्हणायचं किंवा भारतीय स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय. तर भारतीय स्वातंत्र्य म्हणजे भारतातील राहणारा प्रत्येक नागरिक हा शिक्षण, सामाजिक, आर्थिक आणि तुम्हाला सन्मान या सर्व गोष्टी समान मिळाव्यात, समान असाव्यात, म्हणजेच भारतीय स्वातंत्र्य होय. स्वातंत्र्य म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे नेमकं कोणाला स्वातंत्र्य मिळालं, तर ते आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. इथल्या SC ST OBC आदिवासी दलित लोकांना सुद्धा असं वाटलं पाहिजे की मी या भारताचा नागरिक आहे. म्हणून भारतामध्ये आपल्याला जे स्वातंत्र्य दिलेले आहेत किंवा जे अधिकार दिलेले आहेत राज्यघटनेने, त्या अधिकाराचा हनन होऊ नये. त्यामुळं आर्टिकल 32ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतीय राज्यघटनेची आत्मा म्हणलेलं आहे. जाता जाता मित्रांनो फक्त एवढंच सांगेल, आपण ज्या अधिकाराचं वाचन केलं, अधिकार जे पाहिलेत,
त्या अधिकाराच्या पार्श्वभूमीवर, किंवा मी तर असं म्हणेन की बघा, आमचे मित्र ॲडव्होकेट अमोल गिराम त्यांच्या स्पीचमध्ये म्हणत असतात, जर तुम्ही हिंदू असाल तर तुम्ही गीता वाचा, तुम्ही हिंदू असाल तर तुम्ही गीता वाचा, तुम्ही ख्रिश्चन असाल तर बायबल वाचा, तुम्ही शीख असाल तर गुरु ग्रंथ साहिबा वाचा, तुम्ही बौद्ध असाल तर त्रिपिटा वाचा किंवा बौद्ध आणि त्यांचा धम्म वाचा. पण जर तुम्ही मानव असाल, जर तुम्ही मानव असाल, माणूस असाल, पुरुष असाल, स्त्री असाल, कोणी असाल, पण जर तुम्ही मानव असाल तर भारतीय राज्यघटना जरूर वाचा. म्हणून भारताची सर्वोच्च सर्व ग्रंथाला मानणारी म्हणजे भारतीय राज्यघटना तुम्हाला ज्या बी धर्मात आहे त्या धर्माचा मान प्रदान करणारी जो ग्रंथ आहे, आदर प्रदान करणारा जो ग्रंथ आहे तो संविधान आहे. म्हणून शेवटी फक्त एवढंच म्हणेन, अंधार होता नशिबी ज्यांच्या, बघा किती सुंदर वाक्य आहे, अंधार होता नशिबी ज्यांच्या त्यांना प्रकाशाचं दान दिलं. अंधार होतं नशिबी ज्यांच्या त्यांना प्रकाशाचं दान दिलं. तुमचे मानावे किती उपकार बाबासाहेब, तुमचे मानावे किती उपकार बाबासाहेब, तुम्ही या भारताला संविधान दिलं, तुम्ही या भारताला संविधान दिलं. धन्यवाद. संयोजकाने मला आपल्यासोबत विचार मांडण्याची जी संधी उपलब्ध करून दिली ते आधार फाउंडेशन आणि आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर संजय पाईकराव सर यांचं सुद्धा मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि तुमची रजा घेतो. इथंच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.